अशोक खरात भोंदू मामा या ब्लैकमेलर। क्या काम था बाबा को 58 वीडियो फाइल बनाने का? सवाल बरकरार है। महिलाओं की भक्षक की भक्त निकली रूपाली चाकणकर। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे फोटो जर नीट मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। मैं कृष्णा तुमरा था। यह कहकर भोंदू बाबा अशोक खरात ने 28 वर्षीय शादीशुदा महिला को अपनी हवस का शिकार बनाया। यह घटना 2023 से 2025 के बीच की है। इस प्रकरण में पीड़िता ने 17 मार्च 2026 को नासिक पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज कराई थी। खरात को पुलिस ने हथकड़ियां पहनाने के बाद जब इस प्रकरण में खरात में रूपाली चाकणकर का नाम जुड़ा, तब इस मामले ने और भी ज्यादा तुल पकड़ लिया। नाम रूपाली चाकणकर, पेशे से महिला आयोग अध्यक्षा, काम ढोंगी का जॉब। आपको ज्ञात हो कि 20 मार्च 2026 को रूपाली चाकणकर ने महिला आयोग अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अपने इन दोनों पदों से इस्तीफा दे दिया। 21वीं सदी में जहां भारत देश विज्ञान और तंत्रज्ञान की बात करता है, वहीं कानों में तब सन्नाटा छा जाता है जब 21वीं सदी के लोग आज भी ढोंगियों की बातों पर विश्वास करते हैं। चाकणकर वह महिला जो महिला आयोग की अध्यक्षा थी, उनका ताल्लुक खरात से, वो खरात जिस पर महिलाओं के साथ जबरन संबंध बनाने के गंभीर आरोप लगे हैं। आखिर क्यों इतने बड़े पद की नेत्री रूपाली चाकणकर भोंदू बाबा की शरण में जाती थी? खरात चाकणकर फोटो वीडियो ने सोशल मीडिया पर सवालों की बौछार खड़ी की। वहीं दूसरी तरफ राजनीति में पारा हाई रहा। पक्ष विपक्ष की ओर से खरात प्रकरण में चाकणकर पर तंज कसे गए। इस पूरे मामले में विशेष खुलासा किया शिवसेना उभाटा गुट प्रवक्ता सुषमा अंधारे। इन्होंने संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील, आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही। मला एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं। मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे। मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे। अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा ते। तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे। या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो। या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते। कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे। त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात। कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात। हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं। आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024। फोटो जर नीट मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा, याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे।
याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा इथे बँडेज आहे, त्याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहेत, हे बँडेज क्लिअर कट दिसतात, असंख्य फोटो आहेत, त्याच काळातले आहेत सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले आहेत, कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. विद्या करणे एक वेगळी गोष्ट आहे. हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या, हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाहीत, तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात. विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता, त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं. पण कालची महत्वाची घटना, ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्यात त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबले. मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन. पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या, असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात, हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही, माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई, चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत, तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे. तसं तर खूप फोटो आहे, पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे. हा फोटो सगळ्यांनी बघितला, आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सतसत विवेक हरवून त्या सरेंडर करतात. आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही, आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे, पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील. आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही. सुनिए खराब प्रकरण पर राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट सांसद प्रफुल्ल पटेल का भी बयान. भोंदू बाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणारडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई
तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. विशेष म्हणजे सर, या प्रकरणामध्ये आपल्या ज्या नेत्या आहेत रुपालीताई चाकणकर यांच्या फोटो सातत्याने व्हायरल केले जातात विरोधकांकडून. असं आहे, कोणाच्या फोटोमुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही. कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे, मी नाव कोणाचं घेत नाही. पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो. आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो, हेही महत्त्वाचं असतो. आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तींच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू. आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कार्रवाई. तो दर्शकों, आपने सुना कि किस प्रकार से पटेल ने इस पूरे मामले में चाकणकर के संबंध पर स्पष्टीकरण दिया. पक्ष उप मुख्यमंत्री सुनीता पवार ने चर्चा करेंगे और प्रकरण में उचित कार्रवाई की जाएगी. रूपाली चाकणकर खरात पति पत्नी को अपना गुरु मानती थी. इसी बात पर दो टूक प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने कहा कि राजकीय लोगों को सामाजिक जीवन जीते समय बहुत सावधानी बरतनी पड़ती है. आगे उन्होंने स्पष्ट किया कि जानबूझकर हो या अनजाने में या फिर खुद होकर रूपाली चाकणकर ढोंगी बाबा के शिकार हुई. वानखेड़े ने चाकणकर के इस्तीफे को एक अच्छी घटना का करार भी दिया. खरं तर राजकीय लोकांनी सामाजिक जीवन जगत असताना खूप मोठे पथ्य पाळणं गरजेचं असते. परंतु जे काही हिंदुत्ववादी ठेकेदार राजकारणी आहेत ते या पद्धतीनं बुवाबाजी असेल किंवा इतर ढोंगी बाबांच्या किंवा अनिष्ट रूढी परंपरांच्या नादी लागून मग त्यात अनेक बाबी येऊ शकतात. त्यामुळे ही फसगत होत असते आणि ती फसगत जाणीवपूर्वक असेल, स्वतःहून असेल की कळत न कळत असेल, ती रूपालीताई चाकणकर यांनी केलेली आहे. आणि रूपालीताई चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा यापूर्वीच द्यायला पाहिजे होते. आज जे सोशल मीडियात आपल्याला पाहायला मिळते ते निश्चितच त्यांचे राजकीय जीवनात आलेल्या ह्या घटना असू शकतात. म्हणून रूपालीताईंनी राजीनामा दिला ही अतिशय चांगली गोष्ट झाली. त्यांनी नैतिकता जागेवर ठेवली असं मी म्हणेन. यापुढेही या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकते. अनेक बळे मासे त्यामध्ये अडकू शकतात. रूपालीताईसारख्या नेत्यांनी असं करून कदाचित त्यांनी त्या बुवाच्या मागं अजून लोक लावलेले असतील. पुढे चौकशी अंती स्पष्ट होईलच. पण या प्रकरणात निपक्ष चौकशी झाली पाहिजे. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. रुपालीताई चाकणकर असतील किंवा अन्य तत्सम नेते असतील, आपल्याला फोटो दिसतात, त्यांना वेळीच आवर घातली पाहिजे असं मी म्हणेल. शक्यता नाकारता येत नाही, कारण हे जे भोंदू बाबा आहे, या भोंदू बाबानं रुपालीताईच्या माध्यमातून असेल किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा सुद्धा फोटो आहे, नंतर तुमचं विखे साहेबांचा सुद्धा फोटो आहे. अशा राजकीय पुढाऱ्यांना घेऊन मोठमोठ्या कदाचित यापेक्षा वेगळी लोक त्यांनाही फसवलेलं असेल. हे आता धीरे धीरे निघणार आहेच. पण पुन्हा मी सांगतो की याची चौकशी ही निपक्ष
प्रामाणिकपणानं झाली पाहिजे आणि सखोल झाली पाहिजे, की जेणेकरून पीडितांनासुद्धा न्याय मिळेल आणि खरं खोटं अजून पुन्हा कोण त्याच्यात अडकलेलं आहे हे सुद्धा बाहेर येईल. स्वराज्य शक्ति सेना राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे ने चाकणकर को आड़े हाथ लेते हुए कहा कि रूपाली दीदी, तुमने महिला आयोग अध्यक्ष पद का दुरुपयोग कर खरात जैसे राक्षस प्रवृत्ति वाले लोगों को बढ़ावा दिया. मुंडे ने चाकणकर पर अपने तेज तरार शब्दों से तीखा प्रहार किया. रुपाली ताई, तुम्ही महिला आयोग पदाचा गैरवापर करून असे अशोक थरात जैसे राक्षस लोकांना पाठबळ देऊन जे महिला आयोगचा जे मोठा पद आहे त्याची मान ठेवली नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आज भोगावं लागते. याच्यामध्ये कोई महिला म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट करत नाही. जे तुम्ही केल्यात ते तुम्हाला भोगावं लागला. आणि आजपर्यंत तुम्ही किती लोकांच्यासाठी न्याय दिला? संपदा मुंडे, पूजा चौहान, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा, इतके लोकांची तुम्ही म्हणताय की खरातचे बद्दल ते तुमचे गुरु होते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही होता. आणि ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती, ज्यांच्यासाठी तुमच्याकडे कंप्लेंट आहे, संजय राठोडसाठी, धनंजय मुंडेसाठी, सगळ्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? संपदा मुंडेला न्याय दिला का तुम्ही? आपले पदाची मान नाही ठेवली, त्याचा तुम्हाला भोगावं लागला. आणि आता तुम्ही जे पुढची वाट आहे त्याची बघा. तुमची आता जे लटकती तलवार आहे तुमच्या डोक्यावरती, तुमची अटक कशी होणार आहे, क्योंकि तुम्ही त्यांची संस्थामध्ये सदस्यपण आहे. खरात प्रकरण की कड़ी आलोचना करते हुए सामाजिक न्याय व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने नागरिकों से अंधश्रद्धा पर विश्वास न करने की भी अपील की थी. आता एक तर सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझं मत हेच आहे की हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तो खरात जो आहे तो खरा ज्या घरात गेलेला आहे त्या खरातला कडक शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं की जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर लोकांनी जास्त विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धा जी आहे हा एक नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्याने अनेक महिलांना फसवल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळं या अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आपल्या चाकणकर ज्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं माझी मागणी आहे की लवकरात लवकर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कोणत्या तरी महिलेची नेमणूक करावी. कारण महिलांवरती सातत्यानं अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळं पण अशोक खरात यांची भूमिका आहे ती अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि लोकांनी, आपल्या गोरगरीब लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. आणि हा एक नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. गृह विभागाला जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगानं त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आता नवीन माहिती त्या अनुषंगानं पुढे येते आहे. याची सखोल चौकशी करून त्या संदर्भानं अंतिम कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. या सगळ्या प्रकरणात सर्वपक्षीय राजकारण्यांची नावं समोर येतात, मात्र चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या प्रकरणात होतात. एकंदरीतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे तो राजकीय विषय ठरतो. परंतु ह्या प्रकरणामध्ये जे कोणी गुंतलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल. आता जस्ट चौकशीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगानं पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल. आरोपी कॅप्टन जो आहे त्याच्याकडे अनेक व्हिडिओ सापडलेले आहे, आक्षेपार्ह व्हिडिओ. सगळ्या प्रकरणांची चौकशी होईल. कोण यात कोणाकोणाला त्यांनी फसवलं का? तेच कारण याच्यामध्ये बरीचशी मंडळी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. जोपर्यंत सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार नाही, पूर्ण घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार नाही. त्यामुळं सखोल चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य त्या ठिकाणी बाहेर येईल. आपने सुना कि किस प्रकार से गृह राज्य मंत्री पंकज भोयर ने खरात प्रकरण में जुड़े सभी राजनीतिक हस्तियों पर कार्रवाई की जाने की बात रखी. साथ ही भोयर ने स्पष्ट किया कि खरात प्रकरण की गहन जांच के बाद ही अंतिम निर्णय लिया जाएगा. अब सुनते हैं इस पूरे मामले को लेकर विपक्ष नेता विजय वडेट्टीवार, किसान कामगार पक्ष प्रवक्ता चित्रलेखा पाटिल और कांग्रेस नेत्री व पूर्व मंत्री यशोमती ठाकूर का बयान. हे बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता. कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय म्हणजे
भोंदूबाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊच शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा CDRच तपासला पाहिजे. आणि CDR तपासून काय काय कृत्य केलेत, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजेत, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजेत, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. आज आपण पाहिलं तर दर मिनिटाला महिलांविरोधात 2 गुन्हे दाखल होत आहेत आणि अशा वेळी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे आपल्याला संबंध दिसतात क्रिमिनल अशोक खरात यांच्यासोबत. खरंच या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तातडीने त्यांची नैतिकता म्हणून रुपाली चाकणकरांची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करते आणि या सरकारला विनंती करते की खरातांवर आणि चाकणकरांवर सगळ्या मामल्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्यात स्वतः खूप वाईट वाटतं समजून की त्या स्वतः विश्वस्त आहेत त्यांच्या एका संस्थेच्या. तुम्ही इमॅजिन करा, महिला आयोगासारखी बॉडी जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, जी इतकी महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याचं केंद्रस्थान आहे, अशा वेळी त्यांचे संबंध एका क्रिमिनल बरोबर, एका भोंदूबाबांबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर असणं ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही शेका पक्षाच्या वतीने तातडीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. माझं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला, चांगली गोष्ट आहे. त्यांनी पहिलंच द्यायला पाहिजे होता राजीनामा. आरोप जेव्हा झाले तेव्हाच द्यायला पाहिजे होता. आणि त्यांच्या सकट अजून भरपूर सारे मंत्री त्या ठिकाणी आहेत, त्यांचे पण राजीनामे व्हायला पाहिजे. दीपक केसरकर त्या ठिकाणी होते, त्याच्यामध्ये 7-8 मंत्री आहेत, चंद्रकांत दादांचं नाव त्या ठिकाणी येत आहे. तर हे सगळे कोणचे नाव आहेत, होम मिनिस्ट्रीला मी सांगायची गरज नाही आहे की कोणचे नाव आहेत, कोणाकोणाचे व्हिडिओ आहे, कोण जाऊन तिथे ते पाद्यपूजन करत होतं, त्यांचे सगळ्यांचे नावं घ्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावा. आपने सुना कि किस प्रकार से वडेट्टीवार ने चाकणकर पर महिलाओं को न्याय न देने का आरोप लगाया, तो वहीं दूसरी तरफ चित्रलेखा पाटिल ने पीड़िता के न्याय के लिए गुहार लगाई. यशोमती ठाकुर ने चाकणकर पर तो हल्ला बोला ही, साथ ही ठाकुर ने चंद्रकांत पाटिल, दीपक केसरकर समेत अन्य मंत्रियों को भी इस मामले से संबंध होने का गंभीर आरोप लगाया. तो दर्शकों, अपने अब तक रूपाली चाकणकर पर लगाए हुए नेता नेत्रियों द्वारा लगाए गए बयानों को सुना, तो अब बात करते हैं चाकणकर जी का क्या कहना है इस पर. रूपाली चाकणकर का नाम खरात प्रकरण में आने के बाद पक्ष विपक्ष की ओर से उनके इस्तीफे की मांग ने जोर पकड़ा. तत्पश्चात 20 मार्च को चाकणकर ने अपने पद से इस्तीफा दे दिया. इस इस्तीफे के बाद चाकणकर ने अपना सफाई बयान भी साझा किया, जिसमें चाकणकर ने कहा कि महिला होने की वजह से उन्हें सॉफ्ट टारगेट किया गया. की अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती, त्याचं कृत्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं. आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं, हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो, ते फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे.
काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे. खरं हा माझा हा फोटो आहे 12 सप्टेंबरचा. ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे. दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो. हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे. 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही. हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे. माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी, कुठेही हाताला जखम नाही. हा 4 सप्टेंबरचा आहे. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा आहे. कोणतीही हाताला जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसाद करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही. आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते. त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा. त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे. याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील. आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतली. मगर अब सवाल यह है कि एक पाखंडी जिसकी अश्लीलता के 58 वीडियो सामने है, आखिर क्यों उसने यह 58 वीडियो फाइल को संजोया? उसी पाखंडी के पैरों पर नजर आई चाकणकर। सोशल मीडिया पर वायरल हुए एक वीडियो में चाकणकर खरात के पैर धोते हुए नजर आ रही है। महिला आयोग अध्यक्ष महिलाओं के भक्षक की भक्त निकली। ऐसे में देखना होगा कि इस प्रकरण में पीड़ित महिला को न्याय मिलेगा या फिर यह मुद्दा सिर्फ राजनीति में बयानबाजी का एक विषय बनकर रह जाएगा। साथ ही यह भी देखना होगा कि चाकणकर समेत और कितने लोगों के नाम इस मामले में सामने आएंगे।